मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मंचर तालुका आंबेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज आंबेगाव तालुका यांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले। मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले असून त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले। यावेळी प्राध्यापक राजाराम बाणखेले, संजय थोरात, सरपंच अंकुश लांडे, संगीता शेवाळे, मालती थोरात यांसह तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि तेही ओबीसीतून मिळावं या मुख्य आणि प्रमुख मागणीसाठी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचा आवाज बुलंद होतो आहे। महाराष्ट्र सरकारने खरं तर प्रत्यक्ष मनोज दादा जरांगे पाटील यांना जाहीर शब्द दिलेला आहे की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ। आणि परवा कालच गुढीपाडव्याच्या दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार, मराठा समाजाची फसवणूक करणार नाही असा जाहीर शब्द दिलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये मराठा समाज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे विश्वासाने बघतो आहे की मराठा समाजाला निश्चित आरक्षण मिळेल। मात्र मनोजदादा जरांगे पाटील यांनी दिलेली डेडलाईन जी आहे तो दिवस संपलेला आहे आणि पुन्हा त्यांनी आमोरण उपोषण सुरू केलेलं आहे। या आमोरण उपोषणाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी आज मंचर शहरामध्ये आंबेगाव तालुका स्तरीय आंबेगाव तालुक्याच्या पातळीवर या ठिकाणी साखळी उपोषण जे आहे ते आरंभलेलं आहे। आणि या साखळी उपोषणाच्या अनुषंगाने आपल्या माध्यमातून शासनाला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे। ही जी आमची मागणी आहे ती मागणी या शासनाने खरी करून दाखवावी। आजही आम्ही शासनाच्या प्रती आश्वस्त आहोत की शासन मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करेल। जर मराठा समाजाला दिलेला शब्द शासनाने पूर्ण केला नाही किंवा थोडी जरी फसवणूक मराठा समाजाची शासनाने केली तर मराठा खडा तो सरकार से बडा। मराठा समाज आपली अखंड एकीची ताकद जी आहे ती दाखवून देईल। आजही मराठा समाज लोकशाही मार्गाने अहिंसक पद्धतीने आपलं आंदोलन जे आहे ते करतो आहे। ते आपल्या पुढच्या पिढीच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी, आयुष्यासाठी आणि कल्याणासाठी। मराठा समाजाला जर समतेच्या प्रवाहात आणायचं असेल, मराठा समाजाला जर इतरांच्या बरोबरीने शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये जर सामावून घ्यायचं असेल तर ओबीसीमधून त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे। आणि ही प्रमुख मागणी लावून धरत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही, समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मराठा समाज हटणार नाही। मराठा समाजाची ही एकीची ताकद बुलंदपणे आरक्षण मिळेपर्यंत गावागावात, शहरात, चौकामध्ये मराठा समाज हे दाखवून देईल। मराठा समाज जो आहे तो या राष्ट्रासाठी, या राज्यासाठी सातत्याने आपला सहभाग नोंदवत आलेला आहे। आपत्तीच्या काळात सुद्धा साऱ्यांच्या बरोबर राहिला आहे। त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस असलेला हा मराठा समाज नेहमी देणारा होता। आज तो पहिल्यांदा सरकारकडे काहीतरी मागतोय, त्यामुळे सरकारने आपला शब्द पुरा करावा, अन्यथा मराठा समाज सरकारलाही माफ करणार नाही। हा आमचा जाहीर सरकारला आव्हान आहे। समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंबेगाव तालुक्याच्या वतीने आम्ही जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वजण उपस्थित आहोत। खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य मिळवून दिलं आहे समाजाला। स्वराज्य मिळवून देताना 18% जाती बरोबर घेतलेला होता आणि सर्वांना समान न्याय दिला। मराठा समाज हा शोषिक आहे। जोपर्यंत गरज नव्हती, जोपर्यंत शेतीवरती उपजीविका होत होती तोपर्यंत सगळं सहन केलं, पण आज सहन करण्याच्या पलीकडे गेलेल्या सगळ्या गोष्टी आहेत। शेतीवरची उत्पन्न, शेतीचं जे तोडकं उत्पन्न आहे त्याच्यावरती उपजीविका होत नाही। शेतकरी समाजातील मुलांनाही नोकऱ्यांची गरज आहे। नोकरी करत असताना भेदभाव न करता सर्व समाज एकत्रित राहावा
म्हणून आज नोकऱ्यांची गरज निर्माण झाली आणि आरक्षणाची गरज निर्माण झाली। छत्रपतींनी हा भेदभाव कधीच केला नव्हता आणि आत्ताचे जे मायबाप सरकार आहे त्यांनी भेदभाव करू नये आणि आरक्षण द्यावं। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कुणबीचा अर्थ जर आपण काढला तर मातीच्या कणाकणामध्ये बी पेरणारा समाज म्हणजे कुणबी। बी पेरतो, जो मातीच्या कणात बी पेरतो तो कुणबी। मग आज जो शेती करतो तो सगळाच कुणबीच आहे। भले त्याला नंतर पर्यायानं मधल्या काळामध्ये काही फाटे फोडले गेले असतील, मग कुणबी कोण इतर कोण, तर खऱ्या अर्थानं सप्तसिंधूच्या प्रदेशामध्ये जो समाज शेती करत होता, पूर्वंपार शेतीच करतो, तो कुणबी समाजच आहे। आणि ह्या कुणबी समाजामध्ये जी जरांगे पाटलांनी जी मागणी केलेली ते कुणबी समाजामध्ये त्याचा समावेश करावा किंवा सरकारला जे शक्य असेल ते कायदे बदलावेत किंवा अजून काही निर्णय घ्यायचे असतील ते निर्णय घ्यावेत, पण समाजाला आरक्षण मिळवून द्यावं। आम्हाला कुणाला या मिळालेल्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, आम्हाला आनंदच आहे। सगळ्या समाजाला आरक्षण मिळावं, कुणाचं कमी करून आम्हाला देऊ नये। तर त्या समाजाला आरक्षण आहे, ओबीसी असेल, बाकीचे समाज असेल, त्यांचं आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण मिळावं अशी रास्त मागणी मी सर्व मराठी बांधवांच्या वतीने करत आहे। चोखड वाहत मानेवरती जगणे नशिबे आली, अरे तुकड्यासाठी मान विकली केली भिक्षांदेही, निज धर्माची वा देहाची चालत उरली नाही। आज खऱ्या अर्थानं ही म्हणण्याची वेळ आली आहे। कौन मराठा, कसला मराठा, काय मराठा, काय आहे इतिहास, कशासाठी पाहिजे आरक्षण, याचा खऱ्या अर्थानं आमच्यामधून निवडून आलेले सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांनी विचार केला पाहिजे। परिस्थिती फार बिकट होणार आहे, भविष्यकाळाची पावले आजच ओळखा आणि हे शेवटचं आंदोलन आहे। याच्यानंतर फक्त आणि फक्त आत्मदहन आणि फक्त सस्य ओलपट। आणि हे जर भविष्यकाळात आपल्या पोरांना दाखवायचं नसेल ना, तर एक मराठा लाख मराठा, पेटून उठा, संघटित व्हा, संघर्ष करा आणि खऱ्या अर्थानं मराठ्याच्या या असणाऱ्या त्रासाला न्याय द्या, त्रासाला न्याय द्या। अनेक वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक नेत्यांनी आपली प्राणाची आहुती दिली। गेली 42 वर्षापासून या मराठा समाजाचा आरक्षणासंदर्भात लढा चालू आहे। तो लढा खऱ्या अर्थाने आज आदरणीय जरांगे पाटील यांच्या माध्यमातून अंतिम टप्प्यात आलेला आहे। गेले महिन्याभरापासून आपण पाहतो संबंध महाराष्ट्रभर सगळीकडे मराठा समाज हा पेटून उठलेला आहे, परंतु राज्य शासनासन यांनी देखील कुठल्याही योजनेला गांभीर्य न राखता आज उद्या असं करत गेले महिनाभरापासून राज्य शासन हे कुठल्या पद्धतीने निर्णय घेत नाही आहे। राज्य शासनाने स्वतः जरांगे पाटील यांना 30 दिवसाची अल्टिमेट मागितली होती, परंतु स्वतः जरांगे पाटील यांनी त्यांना 40 दिवसाची अल्टिमेट दिली होती। 40 दिवस उलटून देखील कुठल्याही पद्धतीचं राज्य शासनाने त्यावरती कुठलाही निर्णय घेतलेला नाही आहे। त्यामुळे कालपासून आपण पाहत आहात तर जरांगे पाटील यांच्या माध्यमातून आमरण उपोषण म्हणजे कुठलंही पाणी वगैरे कुठलाही नाही घेता त्यांनी ते उपोषण चालू केलेले आहे आणि त्यांना समर्थन म्हणून संबंध महाराष्ट्रामधून हे त्यांना पाठिंबा देत आहोत। त्याच माध्यमातून आपल्या आंबेगाव तालुक्याच्या माध्यमातून आज आम्ही सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व पक्षी असतील, सर्व संघटना असतील यांच्या माध्यमातून आज आम्ही जरांगे पाटलांना पाठिंबा देतो। परंतु शासनाला देखील आम्ही एक सुचवू इच्छितो की आपण जर मराठा समाजाची जर परीक्षा जर पाहत असाल तर निश्चितप्रमाणे पुढील येणारा काही दिवसापळ आपल्याला हा मराठा समाज अतिशय शांततेच्या मार्गाने चाललेला आहे। या शांततेच्या मार्गानेच राहू द्या, त्यांना कुठल्याही पद्धतीने नियंत्रणाचं काम आपण करू नका। परंतु जर आपण आता मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले आहे, मुख्यमंत्री दिल्लीला गेले, परंतु मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरून जर निश्चितप्रमाणे जर आपण मराठा समाजाला आरक्षण आणलं तर निश्चितप्रमाणे हा मराठा समाज आपल्याला डोक्यावरती घेतल्याशिवाय राहणार नाही, आपलं निश्चितपणे स्वागत करेल। परंतु जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर निश्चितपणे त्याची तुम्हाला प्रचिती भविष्यकाळामध्ये बघावंच मिळेल। हेच आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने आपल्याला कळवू इच्छितो। ते समजा धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।